आता जे लाड आहेत ना, नारायण काका मला कॉफी द्या, रुपाली मला हे दे, माझे कपडे दे, हे सगळं तिथे नाही होणार. तू तिथे त्यांना सांगणार आहेस का? आणि तुला वाटतंय की रोहनची आई तुझ्या हातात सगळं देईल? त्यामुळे बाळा अजूनही शांतपणे विचार कर. आधी ना प्रेम वगैरे सगळं ठीक आहे ग. लग्नानंतर ना 2-4 वर्षात हे सगळं संपून जातं. सो बी प्रॅक्टिकल. हे बघ, त्यांच्या घरात इतकी जत्रा आहे, तिथे तुम्हाला दोघांना कशी प्रायव्हसी मिळणार? ते घर तुझ्यासाठी योग्य नाहीये बाबा. हा महाल सोडून तू त्या 2 BHK मध्ये राहणार आहेस. हे बघ मम्मा, कॉमन माणसांचं घर असंच असतं, साधं आणि छान. तसंच त्यांचं घर आहे, छान साधं घर. सो उगाच त्याला मिडल क्लास किंवा 2 BHK असं म्हणून अपमान नको करस. अँड मोर ऑर मॉम, आय लव्ह रोहन अ लॉट, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो जिथे राहील तिथे आय विल बी फाईन. तू नको टेन्शन घेऊस. आणि राहिली गोष्ट कामांची ना, मी तिथे जाऊन सगळ्या गोष्टी करेन. काय दचकलो ना मी. दचकायचं काय आता त्यात? हे सगळ्यात दचकणं, काळजी करणं, भीती वाटणं वगैरे सोडून द्या. आपल्या स्वानंदीला छान स्थळ आलंय, छान आणि चांगला मुलगा आहे. हो, असं नंदून म्हटलंय का? तू म्हणून काय उपयोग? आता या वयामध्ये कोणी राजकुमार येणार आहे का? हा, आला तर पांढऱ्या घोड्यावरनं नाही, पांढऱ्या केसांचा येईल. असं काय बोलतेस सारखं? कसं वाटत असेल तिला? अरे मग मला काय आनंद होतोय का? काळजीपोटीच बोलतेय ना मी. इतकं चांगलं स्थळ आलंय, सांगा तुम्ही चांगलं आहे की नाही? आणि समोरून चालत आलंय. तुम्हाला सांगतेय, स्वानंदीमुळे जर का रोहनचं आणि आधिराचं लग्न लांबणीवर पडलं ना, तर काही खरं नाहीये. आधिरा तर हातची निघूनच जाईल. तिची आई पटकन दुसऱ्याच दिवशी तिचं लग्न दुसऱ्या कोणत्या तरी मुलाबरोबर लावून देईल. बघा तुम्ही. असं काही होणार नाही. आयांची मनं कशी असतात मला विचारा. आता हे सगळं गाडं येऊन स्वानंदीच्या लग्नापाशी अडलेले. आणि बाबा, त्या समर राजवाड्यांचा अंत नको बघायला. खूप मोठी माणसं आहेत ती, एका पटक्यात नाच सोडतील आपला. नुकसान कोणाचं होईल? आपलं. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिली बिन लग्नाची 2 मुलं. तुम्ही जरा माझं ऐकत जा, खरं सांगतेय मी. नाही तर आपलं नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं करू नका. या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडलं. उद्याच जर का काही फिसकटलं ना, तर त्याला जबाबदार मी नाही, तुम्ही असणार. एवढं लक्षात ठेवा. उगीच काय कधी बोलत राहतात. आफ्टर यू मॅडम. रो टेक अ चिल पिल, ओके? हे बघ, तू माझ्या पिंट्या दादाला ओळखत नाहीस म्हणून असं बोलतोस. बट ट्रस्ट मी, हे बघ, पिंट्या दादा दुनिया इकडची तिकडे करेल, पण नंदूताईसाठी बेस्टेस्ट स्थळ आणेल आणि तिचं लग्नही लावून देईल. हो, हे बघ, त्याने कुठली गोष्ट मनावर घेतली ना की तो ती करतोच. मग तू जरी नाही म्हणालास ना तरी नंदूताईचं लग्न होणार एकदम ग्रँड, थाटामाटात आणि चांगल्या मुलाशी. अगं पण माझ्या नंदूताईला कसा मुलगा आवडतो तुझ्या पिंट्या दादाला कसं कळेल? मॅड व्हॉट? कळेल, ऑफकोर्स कळेल. आणि पिंट्या दादा आहे तो. हे बघ, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. आय डोंट नो हाऊ, बट कळतात. अगं पण रिक्रुटमेंट करणं आणि स्थळ शोधणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत ना. आय अग्री, पण यु नो, त्याला कोण माणूस कसा आहे ना ते परफेक्ट कळतं. आता तुला नाही का सिलेक्ट केलं? हो, तू टेन्शन नको घेऊस. हो. आता काय ते नंदूताई आणि पिंट्या दादा बघून घे. चलो. त्यांनी निलेशला तुमच्याशी लग्न करायला सांगितलं असं तो म्हणाला. म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून हा माझ्याशी लग्न करणार होता, पण मग त्याला त्या समर राजवाडेंना स्पष्टपणे सांगता आलं नाही तसं? त्याचं नेमकं काय कारण आहे ते मलाही नाही माहिती. पण मग मी आता काय करू मला तेच कळत नाहीये. मी दुसरं कोणाशी लग्नही नाही करू शकणार, म्हणून मी इथे आले. सगळ्यात आधी तू शांत हो. हे घे पाणी पी थोडं. आणि ऐक, तुझं जर त्याच्यावर प्रेम असेल तर तुमचं लग्न व्हायला हवं. अगं, आमचं असं काही लग्न वगैरे ठरलं नाहीये. इनफॅक्ट मी खरं सांगू का, मी फक्त एकदा भेटले त्याला. आणि असं एका भेटीत लग्न नाही ठरू शकत ना, या गोष्टींना वेळ लागतो थोडा. पण बरं झालं की तू मला हे सगळं सांगितलंस.
त्यासाठी थँक्यू, खरंच थँक्यू. नाही ताई, तुम्ही समजून घेतलं त्यासाठी खूप थँक्यू. आणि अजून एक सांगायचं होतं, मी इथे आले आणि तुम्हाला हे सगळं सांगितलं, हे प्लीज तुम्ही त्याला सांगू नका, त्याला आवडणार नाहीये. मला एक गोष्ट सांग, तू खरं बोलतेस ना माझ्याशी? आता काय पुरावा देऊ तुम्हाला? ही अंगठी बघा, ही त्यानेच मला दिली आहे. नाही, हे बघ, पुरावा वगैरे असं काही नाही आहे. ठीक आहे, यू डोंट वरी. मी नाही असं काही सांगणार त्याला. फक्त मला जरा निलेशचा नंबर देतेस का? हो. हे बघ, मला निलेश, एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो निलेश, मी स्वानंदी बोलते. हां बोला. मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. आपल्या एकमेकांशी जमू शकत नाही, त्यामुळे माझ्याकडनं या लग्नाला नकार आहे. आणि हेच सांगायला मी फोन केला होता. थँक्यू. काय ऑल ओके? सगळं ठीक आहे ना? सर, ते स्वानंदीचा फोन होता. त्या म्हणाल्या की आपलं लग्न नाही होऊ शकणार.